मंडळी नमस्कार, मी अँकर अजिंक्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो RRC न्यूजवरती. आज आपल्यासोबत आहेत प्रवीणजी तरडे. सो दादा, अकोल्याच्या मातीत तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता तुम्ही विदर्भाविषयी बोलले, विदर्भाच्या शेतकऱ्याविषयी बोलले. इकडे शेतकरी आत्महत्या खूप होतात, पण त्यावरती उपाययोजना म्हणून जे तुम्ही पुस्तकांची जी निवड केली किंवा पुस्तकं वाचायला शेतकऱ्यांना सांगितलं, पण आर्थिक ज्ञान असतं ते शेतकऱ्यांना यायसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, नेमकं तुम्हाला काय वाटतं? अभ्यास. कारण की नेहमी असं होतं की शेतकरी पैसे कमावतो तर खरी, पण ते इन्व्हेस्ट कुठं करायचे किंवा त्याचे पैसे कुठे जास्त वाढणार आहेत किंवा कुठून त्याला पैसे भेटणार आहेत हे त्याला माहितीच नाही. तर यासाठी काहीतरी उपाय. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कुठलीच गोष्ट असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास हा लागतोच. आणि आता जर आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर आता त्याच्यावर सोल्युशन पण आपण सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे. आणि एकच सोल्युशन आहे, तो म्हणजे अभ्यास. शेतीचा अभ्यास, हवामानाचा अभ्यास, मिश्र शेतीचा अभ्यास, पिकांचा अभ्यास, एकाच जमिनीत वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास, एकाच वेळी शेतीतल्या पिकांबरोबर शेतीपूरक व्यवसायाचा अभ्यास, कुठला पूरक व्यवसायाला मार्केट किती अंतरावर आहे त्याचा अभ्यास. आता इथून पुढं आपण हायवे बनले म्हणून आनंदी नाही झालं पाहिजे. महामार्ग बनले, पण महामार्गावर कोल्ड स्टोरेज आहेत का हे शेतकऱ्यांनी आता विचारलं पाहिजे. जर माझ्या गावातनं महामार्ग गेला आहे तर त्या महामार्गावर त्या टोल नाक्यावर कोल्ड स्टोरेज आहे का? म्हणजे जर माझ्या आज टोमॅटोला भाव नाही मिळाला तर तो टोमॅटो घेऊन मी त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे. तर आपण डेव्हलपमेंटच्या व्याख्या तपासून पाहिल्या पाहिजेत. महामार्ग बनला म्हणून आनंदी नाही झालं पाहिजे. त्या महामार्गावर दर 500 किलोमीटरला 300 किलोमीटरला कोल्ड स्टोरेज बनलीत का, वेअर हाऊसेस बनलीत का, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. जर तो अभ्यास नाही झाला तर नुसतेच महामार्ग बनतील, नुसतेच हायवे उभे राहतील, पण त्याच्या आसपास शेतकरी कधी दिसायचा नाही. तर आता आपल्याला महामार्गांबरोबर हायवेंबरोबर आपल्याला वेअर हाऊसेस हवी आहेत, कोल्ड स्टोरेज हवी आहेत, काय चांगल्या पिकांची उत्पादन करणारी दुकानं हवी आहेत, गोडाऊन्स हवी आहेत. त्यामुळं आता डेव्हलपमेंटच्या डेफिनेशन बदलल्या पाहिजेत आणि ते शेतकऱ्यांनीच बदलल्या पाहिजेत. प्रवीणजी तरडे जर एखाद्या विषयाला हात घालतात तर ते एक दिग्दर्शक म्हणून हात घालतात की सध्याच्या परिस्थितीत काहीतरी रिव्हॉल्युशनरी थिंग झाली पाहिजे म्हणून हात घालतात? त्या ह्याच्यामध्ये रिव्हॉल्युशन नसेल तर त्याला काय अर्थच नाही ना. काहीतरी नवनिर्मिती झालीच पाहिजे तुमच्या प्रत्येक कलाकृतीतून. कारण नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ. स्वतःपेक्षा थोडीच काय मोठे, बरोबर की नाही? आता अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारखं खूप मोठं विद्यापीठ आहे, तरी सुद्धा विदर्भात खूप आत्महत्या होतात. यावर तुमचं काय? याच्यावरती विद्यापीठं आणि सगळं उभं करून आत्महत्या थांबणारच नाही रे बाबा. तुम्हाला जो आत्महत्या करतोय ना त्याचं मन मोकळं केलं पाहिजे. त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवून आणि काहीतरी स्वप्न दाखवून होणारच नाहीये. आता जो आत्महत्या करतोय, करण्याची शक्यता आहे, अशा लोकांच्या मनात जाऊन त्यांची मनं मोकळी केली पाहिजे. आणि ती पैशानीच होतील असं नाही, त्याच्यासाठी वेगळा अभ्यास केला पाहिजे, वेगळं बोललं पाहिजे त्याच्याशी. शेतकऱ्यांनी कोणतं पुस्तक एकदम प्रायोरिटी बेसवरती वाचलं पाहिजे? आत्ता शेतकऱ्यांनी ना, आपण कुठल्या भागातले शेतकरी आहोत, भागातल्या मातीचा कस आणि उत्पादन आणि आजूबाजूचं मार्केट याच्यावरच जास्तीत जास्त डिपेंड राहिलं पाहिजे. किंवा माझ्याकडे पाऊस कमी आहे तर कमी पावसात येणारी पिकं कुठली आहेत? खरं तर ह्याच्यावर आपण काय बोलणार आणि पुस्तकं काय बोलणार, आपल्या बापदाद्यांना कित्येक पिढ्या ह्याचा अभ्यास आहे. फक्त येणाऱ्या नव्या मार्केटमध्ये मी घेतलेलं पीक किती वेळात जाईल, कसं जाईल, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि हे मी का बोलतोय, कारण मी लिफो सिस्टीमनी पेरिशेबल प्रोडक्ट विकायचो मार्केटमध्ये. ते खूप वर्ष विकल्यानंतरच मला कळलं सगळ्या मूळ अडचणींचं मूळ हे मार्केट आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपला अमूल्य असा वेळ RRC न्यूजला दिला आणि तुमच्या पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.